नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, एक नवीन अपडेट घेऊन आलो आहे। नवी मुंबई महानगरपालिकेसंदर्भातली अपडेट आहे मित्रांनो। जे कोणी नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये फॉर्म भरलेला आहे किंवा भरलेलं राहिलेलं आहे भरण्याचं, तर त्यांच्यासाठी अपडेट आहे मित्रांनो। जे फॉर्म भरणार होते त्यांना फॉर्म भरायला वेळ नाही भेटला आणि त्यांनी आज 11 तारीख आहे, आज फॉर्म भरणार आहेत धावपळीमध्ये वगैरे, किंवा आज त्यांना फॉर्म बऱ्याच जणांना फॉर्मची शेवटची तारीख आजच आहे म्हणून असं माहीत होतं, तर त्यांच्यासाठी अपडेट आहे मित्रांनो। याची तारीख जी आहे ते नवी मुंबई महानगरपालिकेची वाढलेली आहे। तर त्याचं कारण एक आहे मित्रांनो। तर याच्यामध्ये कशामुळे वाढलेलं आहे तर आपण पाहूया मित्रांनो। शेवटी तुम्हाला तारीख किती असणार आहे, वाढलेली तारीख ती तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत पाहिल्यानंतरच कळेल, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। आणि आपलं चॅनल हे नर्सिंग रिलेटेड आहे, जे कोणी नर्सिंगमध्ये एज्युकेशन झाले त्यांना आपल्या चॅनलची लिंक पाठवा। तर व्हिडिओ चालू करू मित्रांनो। काय याच्यामध्ये सांगितलं आहे, पद भरतीचे शुद्धीपत्रक जे आहे त्याच्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेची जी जाहिरात आहे, ही जाहिरात क्रमांक आहे असताचा, त्यानंतर 27/3/2025 याची ही जाहिरात आलेली होती। हे संकेतस्थळावर 27 तारखेला जाहिरात आली होती, त्यानंतर दैनिक वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झाली होती। त्यानंतर निर्गमित करण्यात येते की खाली काय सांगितलं आहे, शासन निर्णय 20 मे 2011 अन्वये उमेदवार 10वी ते 12वी माध्यमिक उच्च माध्यमिक परीक्षा न होता यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ व इतर मुक्त विद्यापीठ यांना विद्यापीठ अनुदान आयोगाची UGC मान्यता प्राप्त आहे अशा मुक्त विद्यापीठातून पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना, अशा विद्यापीठमध्ये काही जण जे ग्रॅज्युएशन करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी अशा विद्यार्थ्यांना पदवीधारक उमेदवारांना लिपिक व टंकलेखक जे कोणी आहेत, टायपिस्ट वगैरे, क्लर्क व लेखालिपिक या पदाकरता अर्ज करण्यात यावा याकरता तरतूद करण्यात येत आहे। ही जी आहे यांच्या या विद्यापीठामध्ये जे काही बरेच विद्यार्थी आहेत त्यांना जे लेट होत आहे, तर त्याच्यासाठी यांनी काय केलेलं आहे, त्यांच्यासाठी सदरील भरतीचं जे तारीख आहे ती वाढवलेली आहे। याच्यासाठी आता बऱ्याच जणांना प्रश्न असा पडला की फक्त लिपिक आणि टंकलेखक किंवा लेखालिपिक यांच्यासाठीच वाढली आहे का मग, तर यांच्यासाठी नाही वाढली, हे पूर्णसाठी वाढलेले। काय पुढे काय दिले, त्यानंतर या पदाकरता अर्ज करण्यात यावा याकरता तरतूद करण्यात येत आहे। सदर तरतुदीच्या अनुषंगाने लिपिक टंकलेखा व लेखालिपिक या वर्गात करिता तसेच, हे महत्त्वाचा पॉईंट वाचा, तसेच जाहिरातीतील इतर सर्व संवर्गासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांकी 19/5/2025 करण्यात आलेली आहे, रात्री 12पर्यंत। ठीक आहे, वाढवण्याबाबत तरतूद करण्यात येत आहे। तर लक्षात ठेवा, याची तारीख जी नवी मुंबई महानगरपालिकेची ती 19/5/2025 झालेली आहे। जे कोणी फॉर्म भरले नाहीत तर त्यांनी आज 19 तारखेपर्यंत फॉर्म भरून घ्या आणि जेवढ्या लवकर होईल तेवढं भरण्याचा प्रयत्न करा, कारण नंतर सर्व्हर डाऊन वगैरे होऊ शकतं। याच्यामध्ये आयुक्तालय साहेबाची सही वगैरे आहे आणि हे काल 9 तारखेला परवा दिवशी याचं पोर्टलवर आलेलं आहे मित्रांनो। ठीक आहे, तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा। नवीन अपडेट असेच आपल्या व्हिडिओवर येत असतील। धन्यवाद।